बाहेर जॉबला आल्यापासून झोप पूर्ण होत नाही. Yes. पण झोप पूर्ण नाही झाली तरी आपल्यावर जबाबदारीचं ओझं आहे. त्यासाठी झोप मोडावीच लागते. अंघोळ वगैरे केली आणि आज सकाळी मी बाहेर नाश्ता आणायला गेलो. पण मी ज्या हॉटेलमधून नाश्ता आणतो आज ते हॉटेलच बंद होतं. तर थोडी रात्रीची भांडी होती, पण ती सकाळी उठल्यावर मी घासून घेतली. पैसा कमवायला प्रत्येकाला जमतो, पण पैसा वापरायला प्रत्येकाला जमत नाही. आणि ज्याला व्यवस्थित वापरायला जमतो ना, पुढच्या 10 वर्षानंतर तो सगळ्यांच्या पुढं निघून गेलेला असतो. पोटाला पोटभर खाल्लं पाहिजे. मी अशी कित्येक मुलं बघितली आहे, ती महिन्याला 3-4 हजार रुपये फक्त सिगरेट, दारू, गुटखा यासाठी घालवतात. आणि स्वतःला अक्कल असली पाहिजे. पैसा कुठं घालवायचा आहे, कुठं गुंतवायचा आहे, कुठं उडवायचा आहे. मी भात बनवत होतो, पण भातामध्ये कोणते मसाले टाकायचे मला तेवढं माहितीच नाही. नुसतं बनवायचं म्हणून बनवला. नुसते मसाल्याच्या पुड्या वत पुड्या. बाहेर राहिला असल्यावर जे असेल ते खावंच लागतं. घरी आपण नाटकं करतो, मला हे आवडत नाही, मला ते आवडत नाही, याची भाजी आवडत नाही, त्याची भाजी आवडत नाही. आणि बाहेर असल्यावर गप शांत गिळतात जे असेल ते. तो टाकून दिले, पण भोगल्यामध्ये जे गरम पाणी होतं ते माझ्या अंगावर उडालं. भात शिजेपर्यंत मला कंपनीचं काम होतं. बसलो कंपनीचं काम करत. कंपनी काय घरी फुकानी जगू देत नाही. नंतर थोडी देवपूजा केली, देवाचं दर्शन वगैरे घेतलं आणि माझा हा भात बघा कशा उकल्या फुटल्यात. फायनली भात तयार झाला. पण आता तो कसा झाला आहे हे आपल्याला खाल्ल्यावरच कळेल. फायनली भात झालाय, पण आता कसा झालाय मला माहित नाही. कसल्या वाफा मारतोय तो भात, गॅस बाहेर निघल्यागत. आणि भात खाल्ला. भात एक नंबर झाला. काही असं तर मला वाटलं नव्हतं मी एवढा चांगला भात करेल म्हणून, पण छान झाला. मग नंतर बसलो आपले अरिजित भाऊचे रडके गाणे ऐकत भात खाता खाता. चला आज एवढंच. भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि मला फॉलो करा.